ठाणे पोलीस आयुक्तालय परिक्षेत्रामध्ये अंमली पदार्थांच्या सेवनामध्ये तसेच विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने तरुण पिढी या अंमली पदार्थांच्या आहारी जाताना दिसते। या अंमली पदार्थांच्या सेवनावर व विक्रीवर तसेच नशामुक्त तरुण पिढी करण्याच्या अनुषंगाने ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंगरे यांनी सर्व विभागांना आदेश देत कारवाईचे निर्देश दिले होते। या पार्श्वभूमीवर ठाणे गुन्हे शाखा घटक 1 च्या पथकाने एका MD तस्कराच्या मुसक्या आवळल्यात। ठाणे गुन्हे शाखेला गुप्त माहितीदारामार्फत माहिती मिळाली होती की मुंब्रा बायपास मार्गावर एक जण MD घेऊन जाणार आहे। या माहितीच्या आधारे ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मुंब्रा बायपास जवळ सापळा रचला। यावेळी पोलिसांना एक मारुती कार संशयास्पद फिरताना आढळली। पोलिसांना संशय बळवल्याने त्यांनी ही कार ताब्यात घेत व चालक मोहनलाल गुणेशाजी जोशी उर्फ शर्मा याला ताब्यात घेत त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून पोलिसांना 1,69,026 रुपये किमतीचा 1 किलो 209 ग्रॅम MDचा साठा मिळाला। पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल जप्त करून तस्कराला अटक केले। त्याच्या विरोधात मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये MDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या तस्कराने एवढ्या मोठ्या प्रमाणात MD कुठून आणला आणि कोणाला विक्री करणार होता याचा तपास पोलीस करतायत। ज्या ऑनलाईन रम्मी जुगाराने तरुण कर्जबाजारी झाले, आत्महत्या केल्या, तो जुगार लोकशाहीच्या मंदिरात म्हणजे विधिमंडळ सभागृहात कृषी मंत्री खेळतायत। आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांबाबत मंत्रीच असंवेदनशील असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा विधिमंडळ गटनेते डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी केले। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा सभागृहात रम्मी खेळतानाचा व्हिडिओ प्रसारित झालाय। आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या सर्व प्रकाराबाबत संताप व्यक्त करत जोरदार हल्ला केलाय। जितेंद्र आव्हाड यांनी X हँडलवरून ट्विट करत कोकाटे यांना चांगला चिमटा काढलाय। शेतकऱ्यांनो विसरा हमी, खेळा रमी असा खणखणीत टोला त्यांनी लगावलाय। एक आमदार गुंड घेऊन विधिमंडळात मारामारी करायला येतो, त्यावेळी जर मी तिथे असतो तर माझ्यावरच बिल फाडले असते। त्यावेळी मोकाका आणि दरोड्यातील 5 गुंड होते, त्याची नावेही दिलीत, मात्र गुन्हा फक्त एकावरच दाखल करण्यात आलाय। माझे विधानसभा अध्यक्षांना आव्हान आहे की मार खाणाऱ्यांना अटक केली तशीच कारवाई मारणाऱ्या इतर 4 गुंडांवर आणि त्या गुंडांना इशारा करणाऱ्यांवर का नाही, म्हणूनच मी सभागृहात खेद व्यक्त केला नाही। मला वाईट वाटले हे मी सांगितले। नितीन देशमुख हा माझा कार्यकर्ता आहे, त्यासाठी मी आणि रोहित पवार रस्त्यावर भूमिका घेऊन उतरलो। त्यावेळी पोलिसांनी आम्हाला 3 तास इथेच नाचवले असेही आव्हाड म्हणाले। माणिकराव कोकाटे यांच्या जुगाराच्या प्रकरणावर राजीनामा घ्यायला हवा होता, पण तो घेतला जात नाही। ज्या ऑनलाईन रमीमुळे तरुणाई आत्महत्या केली त्या रमीचा डाव मांडला जातोय, असा डाव मांडणारे धन्य आहेत असेही आव्हाड म्हणाले। दिवा रेल्वे स्थानकातून दिवा CST उपनगरीय रेल्वे सेवा तात्काळ सुरू करावी या मागणीसाठी काल दुपारी दिव्यातील नागरिकांनी रेल्वे स्थानकाबाहेर आंदोलन केले। या आंदोलनामध्ये दिव्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता। सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर ठाणे लोहमार्ग पोलिसांनी स्थानक परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवला होता। आंदोलनाच्या कालावधीत दिवा स्थानक परिसरात वाहतूक कोंडीही झाली होती। दिवा शहरात मोठ्या प्रमाणात नागरिकीकरण झाले। या नागरिकांमुळे रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या देखील वाढली। दिवा रेल्वे स्थानकात दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात। मुंबईत प्रवास करण्यासाठी येथील रहिवाशांना रस्ते वाहतुकीचा चांगला पर्याय नसल्याने दिवा रेल्वे स्थानकावर वाहतुकीचा ताण अधिक वाढला। काही दिवसांपूर्वीच मुंब्रा येथील रेल्वे अपघातामध्ये रेल्वे गाड्यांमध्ये होणाऱ्या गर्दीचा प्रश्न ऐरणीवर आला होता। दिवा रेल्वे स्थानकात जलद रेल्वे गाड्यांना थांबा आहे, परंतु यातील बहुतांश रेल्वे गाड्या कर्जत कसारा भागातून सुटणाऱ्या आहेत। या रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांनी भरून येत असल्याने दिवा स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सकाळच्या वेळेत या रेल्वे गाड्यांमध्ये प्रवेश करणे शक्य होत नाही। तसेच धीम्या रेल्वे गाड्यांमध्ये गर्दी असते, त्यामुळे प्रवाशांमध्ये हाणामारीचे प्रसंग उद्भवतात। दिवा CST रेल्वे गाडी सुरू करण्यात यावी या मागणीसाठी दिव्यात अनेक आंदोलने झाली। दररोज प्रवाशांमध्ये होणाऱ्या वादातून दिव्यातील नागरिकांनी अनेकदा रेल्वे रुळावर उतरून आंदोलने केले होते। पुन्हा याच मागणीसाठी काल दिव्यातील शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले होते। त्यांनी दिवा शहरात पायी मोर्चा काढला। त्यानंतर आंदोलक रेल्वे स्थानकात पोहोचले। दिवा रेल्वे स्थानकाबाहेर आंदोलन होणार असल्याची माहिती ठाणे रेल्वे पोलिसांना मिळाल्यानंतर ठाणे रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा दल
प्रशासनाचा फौजफाटा रेल्वे स्थानक परिसरात आणि रेल्वे रुळावर तैनात करण्यात आला होता. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. लाडक्या बहिणी आणि कुटुंब प्रमुख असतात. कुटुंब सांभाळताना त्यांचे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे त्यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी उपमुख्यमंत्री निरोगी महिला अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या वैद्यकीय तपासण्यांमुळे वेळीच आजाराचे निदान होऊन त्यावर उपचार करणे शक्य होणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील कार्यक्रमात बोलताना दिले. लाडक्या बहिणीचे आरोग्य चांगले राहावे यासाठी हे अभियान राबवण्यात येत असून त्याकडे दुर्लक्ष करू नका असा सल्लाही त्यांनी दिलाय. ठाणे महापालिका सार्वजनिक आरोग्य विभाग, रोटरी क्लब आणि आदित्य बिर्ला कॅपिटल फाउंडेशनच्या वतीने उपमुख्यमंत्री निरोगी महिला अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाचा शुभारंभ ठाण्याच्या लोकमान्यनगर भागातील पालिकेच्या कोरस आरोग्य केंद्र येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला. ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, उपायुक्त उमेश बिरारी, मुख्य आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रसाद पाटील, रोटरी क्लबचे डॉक्टर कारखाने यांच्यासह इतर नागरिक उपस्थित होते. या उपक्रमादरम्यान उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. या अभियानात महिलांच्या गर्भाशय, मुखाचा कर्करोग तपासणी, 9 ते 14 वर्षे वयोगटातील मुलींसाठी HPV लस, मधुमेह आणि हिमोग्लोबिनची तपासणी, स्त्रियांची निरोगी राहणीमान आणि आरोग्यदायी जीवनशैलीबाबत संवाद शिबिर याचा अंतर्भाव आहे. यासाठी इथे सोनोग्राफीची अद्ययावत मशीन, मेमोग्राफीची गाडी सज्ज ठेवण्यात आले. त्या माध्यमातून नामवंत डॉक्टरांची मदत घेऊन हे अभियान राबवण्यात येईल. तसेच पुढील 3 महिन्यात 5 लाख महिलांची विनामूल्य वैद्यकीय तपासणी व अभियानाच्या माध्यमातून करण्यात येईल, असे त्यांनी यावेळी जाहीर केले. मासे विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या आगरी कोळी महिलांचे प्रशस्त मच्छी मार्केटचे स्वप्न साकार होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2.5 कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर केल्यामुळे 1 मजली वातानुकूलित मार्केट उभारले जाणार आहे. या कामाचे शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते नुकतेच काल भूमिपूजन करण्यात आले. महापालिकेचे कोपरी येथील जुने मार्केट मोडकळीस आले होते. त्यामुळे पारंपरिक दृष्टीने अनेक वर्षापासून मासे विक्री करणाऱ्या महिलांना ऊन पावसाचा तडाखा सोसत मासे विक्री करावी लागत होती. त्यात वृद्ध महिलांचे प्रमाण जास्त होते. कोपरी येथील नियोजित मार्केट 1 मजली असून तिथे लिफ्ट बसवली जाणार आहे. त्याचबरोबर संपूर्ण मार्केट वातानुकूलित ठेवले जाणार असल्यामुळे वयोवृद्ध महिलांना पहिल्या मजल्यावर लिफ्टने मासळीची टोपली नेता येईल. या कार्यक्रमाला स्थानिक माजी नगरसेवक भरत चव्हाण, स्थानिक माजी नगरसेविका मालती पाटील, उपशहर प्रमुख व परिवहन समिती सदस्य जयप्रकाश कोटवाने, समाजसेवक रमाकांतदादा पाटील, समाजसेवक हेमंत पमनाने, शाखा प्रमुख रोहित गायकवाड, भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सचिव ओमकार चव्हाण, संतोष बोडके, प्रशांत पाटील, शिवाजी रासकर, सुचित्रा भोईर, गणेश भोईर, दिनेश मामा, दिलीप पाटील, गोकुळ पाटील, रीना मुदलियार, निर्मला काळे, यमुना म्हात्रे यांच्यासह कोपरीतील ग्रामस्थांची उपस्थिती होती. भाजपचे आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांचेही योगदान महत्त्वाचे ठरले, असे यावेळी माजी नगरसेवक भरत चव्हाण यांनी सांगितले. तर या कामी विशेष सहकार्य केल्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार नरेश म्हस्के यांचे यावेळी माजी नगरसेवक मालती रमाकांत पाटील यांनी आभार मानले.